नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली हेअर ॲक्सेसरी आहे ही आपण करायला शिकणार आहोत। खूप वेगवेगळ्या कलरमध्ये ही करता येते, खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे सध्या। तर ही आपण करायला शिकणार आहोत। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी मी हे 2 कलर घेतले आहे। हा बेबी पिंक कलर आहे आणि ग्रीन कलर, आणि ही 3.5 mm ची सुई घेतली आहे। चला तर मग सुरू करूया आपण। सर्वप्रथम मी ग्रीन लोकर घेणार आहे। आपल्याला हे पान सुरुवातीला करायचं आहे। त्यासाठी आपल्याला 19 साखळ्या घ्यायच्या आहेत। एक, 2, 3, 4, 5 आता 19 साखळ्या तयार झाल्या आहेत। आता आपल्याला सर्वप्रथम एक साखळी सोडून या दुसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच घ्यायचा आहे। त्यानंतर एक हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे। त्यानंतर 4 डबल क्रोशे घ्यायचे आहेत। 1, 2, 3, 4, त्यानंतर परत एक हाफ डबल क्रोशे, नंतर सिंगल क्रोशे आणि त्यानंतर एक स्लिप स्टिच घ्यायचा आहे। बघा, हे पानाचं अर्ध पान तयार झालं आहे। आता पुढचं ह्या उरलेल्या साखळ्यांमध्ये पुढच्या पान बनवायचं आहे। त्यासाठी परत एक स्लिप स्टिच, या ठिकाणी एकापाठोपाठ एक 2 स्लिप स्टिच झाले आहेत। त्यानंतर सिंगल क्रोशे, त्यानंतर हाफ डबल क्रोशे, त्यानंतर 4 डबल क्रोशे, 1, 2, 3, 4, त्यानंतर परत एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि एक या ठिकाणी स्लिप स्टिच घ्यायचा आहे। त्यानंतर परत एक स्लिप स्टिच घ्यायचा आहे आणि आता सुरुवातीला टर्न होऊन आता आपल्याला इकडची साईड पानाची विणायला घ्यायची आहे। सर्वप्रथम एक सिंगल क्रोशे, त्यानंतर एक डबल क्रोशे, 4 डबल क्रोशे, 1, 2, 3, जसं या साईडला केलं तसंच इकडे करायचं। 4 डबल क्रोशे, त्यानंतर एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि एक स्लिप स्टिच। आता हे दुसरं पान सुरू करताना सुरुवातीला परत एकदा एक स्लिप स्टिच, त्यानंतर सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, त्यानंतर परत मगासारखे 4 डबल, याच सिक्वेन्सनी दोन्ही पानं करायची आहेत। 4 डबल क्रोशे, 1, 2, 3, 4, आता परत एक हाफ डबल क्रोशे,
एक सिंगल क्रोशे आणि स्लिप स्टिचने या ठिकाणी जॉईन करून घ्यायचं आहे। बघा हे असं पान तयार झालं आहे। हा दोरा इकडे हाईड करून घ्यायचा। आता आपल्याला ही जी साखळी आहे ही करायची आहे। त्यासाठी मी 35 साखळ्या घेणार आहे। 1 2 3 4 5 6 7 बघा आता या 35 साखळ्या झाल्या आहेत। आता ही साखळी आपल्याला या पानाला जोडायची आहे। तर ती कशी जोडायची ते मी सांगते। ही जी पानाची मागची साईड आहे त्यातून आपण सुई घेणार आहोत आणि ही साखळी त्यात अडकवून इकडनं काढून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने। आणि आता हे पान आपल्याला वर खाली करता येतं। बघा छान आपल्याला हे पान वर खाली आपल्या केसांप्रमाणे ॲडजस्ट करता येतं। आता ही जी ट्यूलिपची फुलं आहेत ती कशी करायची ते मी दाखवते। त्यासाठी मी बेबी पिंक कलर घेतलेला आहे आणि सर्वप्रथम आपण 8 सिंगल क्रोशे घेणार आहोत। मॅजिक लूप तयार करून घ्यायचा आहे आणि 8 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहेत। पूर्ण फुल सिंगल क्रोशाच्या साहाय्यानेच करायचं आहे। 2 3 4 5 6 7 8 आता पहिल्या खांबावर जॉईन करून घेऊया। आता आपल्याला या 8चे 16 करायचे आहे। प्रत्येक खांबावर एक एक 2-2 खांब घेऊन। बघा आता हा एक झाला, आता हा दुसरा। आता पुढच्या खांबावर हे 2 सिंगल क्रोशे, पुढच्या खांबावर हे सिंगल क्रोशे, असे आपण 8चे 16 करून घेऊया। या ठिकाणी हा राऊंड मी पूर्ण केला आहे। प्रत्येक सिंगल क्रोशावर 2-2 सिंगल क्रोशे घेऊन 8चे 16 झाले आहेत। आता पुढच्या रो मध्ये आपल्याला प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे, वाढवायचा नाही किंवा कमीही करायचा नाही। बघा या पद्धतीने। याप्रमाणे एका सिंगल क्रोशावर एक एक सिंगल क्रोशे करायचा आहे। असे आपण 7 राऊंड करूया। बघा या ठिकाणी एक राऊंड पूर्ण झाला। आता परत एक सिंगल क्रोशे आणि परत प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशे। आता त्याला असा थोडासा वाटीसारखा आकार यायला सुरुवात होईल। बघा आता वाटीसारखा आकार तयार होईल। आता बघा इथे हा पुढचा रो कंप्लीट झाला। आता असे मी 7 रो करून घेते आणि मग दाखवते। बघा या पद्धतीने इथे हे 7 रो कंप्लीट झाले आहेत। आता पुढे काय करायचं ते मी दाखवते। बघा आता मी हे फूल तयार करण्यासाठी हे सेम आकाराचे 2 करून घेतले आहेत। आता ह्याचं फूल कसं करायचं ते आपण शिकणार आहोत। सर्वप्रथम ही जी साखळी आहे हिचं जे टोक आहे ते आपल्याला ह्याच्या आत, हे जे पहिलं छिद्र आहे सुरुवातीचं त्याच्या आत आपल्याला घालायचं आहे।
सुईच्या साह्याने घातलं तरी चालेल. बघा ते आतल्या साईडने आल्यानंतर हा जो दोरा असतो पिंक सुरुवातीचा त्यासोबत आपण ते बांधून घेणार आहोत. या पद्धतीने टाईट बांधून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने ते आपण जोडून घेतलं आहे. आणि यात आता हा कापूस घालून आर्टिफिशियल कापूस यात घालायचा आहे. आणि हा जो दोरा उरलेला असतो ह्याच्यामध्ये सुई ओवून आपण ह्याच्या साह्याने हे कसं जोडायचं ते दाखवते. आता हे जे कापूस भरलेलं आहे हे आपण या ठिकाणी जोडायचं आहे. या ठिकाणी आणि नंतर या ठिकाणी, म्हणजे असे 4 कोन इथे तयार होतील. कसं जोडायचं ते दाखवते. बघा ही जी लोकरची सुई आहे त्यात मी पिंक दोरा ओवून घेतला आहे आणि हे आता आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे. बघा हे आणि हे टोक आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि आता हे आणि हे टोक जोडायचं आहे. बघा या पद्धतीने हे आणि हे टोक आपण जोडून घेऊ. आता इथे हे 4 कोन तयार होतात आणि दोरा आपण इकडनं काढून घ्यायचा आहे. बघा हे दुसराही फूल मी जोडून घेतलेलं आहे आणि छान अशी ही हेअर ॲक्सेसरी तयार झाली आहे. तुम्ही नक्की करून बघा. सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि केसांना लावल्यावर खूप सुंदर दिसते. याला तुम्ही एक पाठीमागे रबरही लावू शकता. रबर लावल्यानंतर ते केसांना रबर लावून नंतर तुम्ही या पद्धतीने हे केसांना ही हेअर ॲक्सेसरी लावू शकता. बघा या ठिकाणी हे रबर जे आहे हे मी याला लावून घेणार आहे, म्हणजे रबरनी ते टाईट राहतं. अशा पद्धतीने रबर अटॅच करून घ्यायचं आहे. रबर लावल्यानंतर तुम्ही हे अशा पद्धतीने तुम्हाला हवं तसं ॲडजस्ट करू शकता. छान अशी हेअर ॲक्सेसरी तयार झाली आहे. असे मी बरेच तयार केले आहेत. मी ऑर्डरप्रमाणे हे करून विकत असते. बघा असे मी वेगवेगळ्या कलरमध्ये खूप ह्या हेअर ॲक्सेसरीज तयार केल्या आहेत. बघा ही एक आहे. वेगवेगळ्या कलरमध्ये सुंदर असे केसांना लावल्यानंतर खूप छान दिसतात. बघा ह्या तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही स्वतः तयार करून बघा. आणि अजूनही तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट नक्की करा. नक्की करून बघा. धन्यवाद.